नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे फुलांच्या झाडांची छाटणी. तुमच्याही टेरेसवरती झाडे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची योग्य वेळी छाटणी करणं. प्रत्येक झाडाची छाटणी केल्यावर आपल्याला भरपूर सारे फायदे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाची छाटणी केल्यावर जुनी किंवा सुकलेल्या ज्या काही फांद्या असतात त्या काढल्या की तुमचे झाड जोमाने वाढते. छाटणीमुळे होतं काय, नवीन कोंब येतात आणि त्यामुळे नवनवीन फांद्या वाढून जर फुलांची झाडे असतील तर तुमच्या झाडाला भरपूर सारे फुलं येतात. जास्त दाटी असलेल्या फांद्या काढल्यामुळे आतल्या फांद्यांना सूर्यप्रकाश खेळता राहतो आणि जर एखादी फांदी रोगीट असेल किंवा त्याला कीड झाली असेल तर अशा फांद्या काढून घेतल्यामुळे तुमचा जो रोग झालेला आहे झाडाला तो जास्त इतर फांद्यांपर्यंत पसरत नाही. याशिवाय झाड सुंदर दिसण्यासाठी, नीटनेटकं दिसण्यासाठी त्याची वेळेवर छाटणी करणं महत्त्वाचं असतं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की छाटणी कधी करायची. तर वर्षातून कमीत कमी 2 वेळा तुम्ही छाटणी करू शकता. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर माझ्या गुलाब किंवा मोगरा या भरपूर सारे फुलं येऊन गेले होते या झाडांना आणि एकदा फुलं बहार येऊन गेला झाडांचा की त्याच फांदीला नवीन फूल येत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कटिंग कराल आणि त्याला नवीन कोंब येतील तेव्हाच त्याला नवीन कळ्या लागणार आहेत. माझ्या सर्व गुलाबांना भरभरून फुलं येऊन गेलेली आहेत आणि त्यामुळे मी आज छाटणी करायला घेतलेली आहे. झाड कळ्यांमध्ये किंवा फुलं येण्याचा काळ असेल तेव्हा छाटणी शक्यतो करायची नाही. इथं पाहू शकता, हे आल्मंडाचं झाड आहे. ह्याच्या काही निस्तेज झालेल्या फांद्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत, कारण यालाही थोड्याफार प्रमाणामध्ये कळी आहे. तर ह्या कळ्या मी कट करणार नाही. आपल्याला फक्त खराब झालेल्या फांद्याच ह्याच्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि गुलाबाचं कटिंग करताना मात्र मी हे पातळ ज्या काही फांद्या आहेत त्या पूर्ण काढलेल्या आहेत. जुन्या जाड फांद्या आहेत त्याही खालून कापून घेतलेल्या आहेत. याच्यामुळे होतं काय की झाडाला नवीन फांद्या फुटतात, नवीन कोंबही येतात आणि नवीन येणाऱ्या फांदीला छानपैकी आपले फुलंही लागतात. तुम्हाला जर जास्तीत जास्त फुलं हवी असतील तर वेळेत झाडांची छाटणी करणंही महत्त्वाचं आहे. शक्यतो छाटणीसाठी धारदार कात्री वापरा किंवा जे काही बाजारात कटर मिळतात झाडांना यूज करण्यासाठी तेच वापरा. सुरीने शक्यतो छाटणी करायला जाऊ नका, त्यामुळे फांद्यांच्या साली निघून तुमचं झाड निस्तेज होण्याची शक्यता असते. इथं पहा, हे गुलाबाचं झाड आहे आणि याला आता पूर्णतः फुलं येऊन गेलेले आहेत. एकच कळी शिल्लक आहे. ज्या काही फांद्यांना फुलं येऊन गेलेले आहेत त्या मी अगदी खालून कट करून घेतलेल्या आहेत. जेव्हा आपण अशी कटिंग करतो तेव्हा झाडाला नवीन कोंब येऊन नवीन फांद्या फुटून त्याला भरपूर साऱ्या कळ्या लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या गुलाबाची ही जी फांदी आहे ती पूर्णतः वाळलेली आहे. अशा सुकलेल्या फांद्याही आपल्याला काढून घ्यायच्यात. जवळजवळ 7 ते 8 वर्षांचं हे झाड आहे. सगळ्यात पहिला गुलाब आमचा. याला 3 ते 4 वेळा आम्ही शिफ्टिंग पण केलेलं आहे, पण अजूनही त्याला अतिशय छान फुलं येतात. साधारण जर आपण गुलाबाचं झाड कुंडीमध्ये लावलं असेल तर ते 5 ते 8 वर्षच चांगले फुलते. हे आहे पिंक जास्वंदीचं, छोट्या जास्वंदीचं झाड. यालाही आता भरपूर सारे फुलं येऊन गेलेले आहेत, त्यामुळे याचं मी स्मॉल कटिंग करते आहे. नवीन पालवी फुटायला लागली त्यामुळे फक्त याचे मी शेंडे कट करून घेणार आहे. बऱ्याच झाडांना फेब्रुवारीमध्ये नवीन पालवी फुटायला लागते, त्यामुळे कटिंग करताना जे काही निस्तेज फांद्या असतील त्याच फक्त कट करून घ्यायचेत. इथे पण गुलाबाला पूर्णतः कळ्या येऊन छानपैकी फुलं लागून गेलेली आहेत, त्यामुळे मी याचंही पूर्ण कटिंग करून घेणार आहे. ज्या काही स्मॉल स्मॉल फांद्या आहेत त्या सगळ्या आपल्याला कट करून घ्यायचेत, जेणेकरून त्याला आता नवीन फांद्या येऊन नवीन फुलं येतील.
जोपर्यंत तुम्ही अशी कटिंग करणार नाही तोपर्यंत तुमच्या झाडाला भरपूर सारे फुलं येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कटिंग हा देखील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे झाडांच्या निगा राखण्यामध्ये. हा छोट्या कुंडीमध्ये लावलेला पिंक कलरचा बटन गुलाब आहे. बटन गुलाबाच्या फांद्या ह्या थोड्याशा वीक असतात, त्यामुळे त्याचं एकदम हलकंसं असं कटिंग करून घ्यायचं आहे. इथं पहा पेरूचं झाड आहे. आता याला नुकतेच पेरू घेऊन गेलेत, त्यामुळे मी याचंही कटिंग करून घेणार आहे. असं कटिंग केल्यामुळे काय होणार आहे, याला नवनवीन फांद्या फुटणार आहेत. इथं तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या फांद्या निघायला लागलेत पेरूच्या झाडाला. पण जर मी हे झाड कट केलं नसतं तर ह्या ज्या काही मोठ्या फांद्या आहेत त्याच्यावरतीच बळ गेलं असतं झाडाचं. आता ह्या नवनवीन फांद्याही मोठ्या व्हाव्यात आणि आपलं झाड डेरेदार होऊन जास्तीत जास्त पेरू लागावेत, यासाठी मी पेरूचंही कटिंग केलेलं आहे. हे आहे माझ्या गार्डनमधील कुंद्याचं झाड. याला भरपूर सारे फुलं येऊन गेलेले आहेत. मी याचा शॉर्ट्सही टाकलेला आहे. यालाही मी हलकंसं आता कटिंग करून घेणार आहे, कारण वेगवेगळ्या नवीन फांद्या याला फुटू लागलेल्या आहेत. शेजारीच हजारी मोगरा आहे, त्याला मी मागच्याच आठवड्यात फुलं येऊन गेली होती म्हणून कटिंग केलेलं आहे. पहा इथं छानपैकी असे त्याला फांद्या फुटलेल्या आहेत. अनावश्यक फांद्यांवरती बळ गेल्यामुळे झाडाला फळ लागण्यास किंवा फुलं लागण्यास फरक पडतो. त्यासाठी कटिंग ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या झाडांना चांगले फळं फुलं लागण्यासाठी झाडांची योग्य वेळी छाटणी करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगी येईल. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.